यानंतर आपण एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। सरकारने सत्तेत येण्या अगोदर नानाविध लोकप्रिय घोषणा केल्या खऱ्या, मात्र आता याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर पाहायला मिळतोय। राज्याच्या समग्र शिक्षा विभागाचं वेतन थकलंय। याच विभागातील 50% कर्मचाऱ्यांना कायम करण्याचाही प्रश्न प्रलंबित आहे। यासाठी राज्य समग्र शिक्षा विभागातील कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी देखील बसणार आहेत। या प्रकरणात सरकारने लक्ष घातलं नाही तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी कर्मचारी करतात। याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आपण पाहूया। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की ज्या सरकारने सबंग घोषणा केल्या, म्हणजे अगदी लाडकी बहीण असेल, इतरही योजना असतील, या सगळ्याकरता निधी उपलब्ध केला जातोय। मात्र जे खऱ्या अर्थाने काम करतायत अशा अनेक विभागामध्ये सध्या पगाराची वानवा आहे, त्यांना निधी उपलब्ध होत नाही आहे, असे सगळे प्रकार समोर येताना दिसते। आणि असाच प्रकार पुणे जिल्ह्यामधून आता एक समोर येतोय, तो म्हणजे इथला जो महाराष्ट्र समग्र शिक्षा विभाग आहे, यामधले जे काही कर्मचारी आहेत त्यांना कायम केलेलं नाही, त्यासोबतच त्यांचं जे वेतन आहे त्या संदर्भातल्या काही त्यांच्या मागण्या आहेत। आणि याकरिता ते आता मुंबईमधल्या आझाद मैदानात आमरण उपोषणाकरिता बसणार आहेत। माझ्यासोबत यातले काही कर्मचारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय तुमचा मुद्दा आहे, नक्की विषय काय? आमचा एकच विषय आहे की आमच्या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अतिथीगृह या ठिकाणी मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये एक समिती स्थापन केली। या समग्र शिक्षा अंतर्गत जे करार कर्मचारी आहेत त्या करार कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत एक समिती स्थापन केली। ही समिती स्थापन होऊन 8-9 महिने झालेले आहेत, तरी अद्याप या समितीवर कुठलीही कार्यवाही झालेली नाही। आणि आमच्यातीलच काही 50% कर्मचारी कायम केल्यामुळं आमच्यामध्ये एक हवालदिलपणा निर्माण झालेला आहे आणि तो शासनाने विचारात घेऊन या समितीबाबत तसंच आमच्या कायम करण्यासंदर्भात काहीतरी ठोस निर्णय लवकरात लवकर घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा हीच आमची प्रमुख मागणी आहे। निश्चितच। मात्र उपोषणाच्या संदर्भात तुम्ही कुठे बसणार आहात किंवा आमरण उपोषण करणार आहात, काय सांगाल? नमस्कार। महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती यांनी ठरवलेलं आहे की जोपर्यंत आमचा कायमचा लढा पूर्ण होत नाही किंवा आम्हाला लेखी स्वरूपात कुठलं आश्वासन मिळत नाही किंवा लेखी काही मिळत नाही, तोपर्यंत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आम्ही आमरण उपोषण करायचं ठरवलेलं आहे। यासाठी समग्र शिक्षामधले जे 50% कर्मचारी नियमित झाले, पण 50%वरती जो अन्याय झालेला आहे, तर इतर सर्व जे केडर आहेत त्या सर्व केडरला न्याय मिळाल्याशिवाय, कायम केल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। आणि तरीसुद्धा आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही शासनाकडे स्वेच्छा मरणाची मागणी करणार आहोत, हे नक्की। तर अशा पद्धतीने कुठेतरी कर्मचाऱ्यांवर अगदी ही वेळ यावी, आमरण उपोषण असेल किंवा अगदी त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने स्वेच्छा मरणाची देखील ते कुठेतरी ही परवानगी मागतायत, तर निश्चितच हा पोटतिडकीने मांडला जाणार त्यांचा हा जो प्रश्न आहे त्याकडे